नमस्कार मित्रांनो, मी विजयलक्ष्मी बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज रविवार असल्यामुळं सुट्टी होती मुलांना शाळेला. तर मग त्यामुळे इडली ही केली होती. माहीनं मला कालच सांगितलं होतं, मम्मा उद्या नाश्त्याला इडली ही कर म्हणून. तर मी इडली वगैरे केली. म्हटलं थोडी चटणी ही करून घ्या. तर इथं मी चटणी करायचं होतं, म्हटलं थोडंसं व्हिडिओ ही करून घ्या. म्हटलं बराच दिवस झाला असं आपण काय रेसिपीचा व्हिडिओ केला नाही. तर बघू आपण पुढे व्हिडिओ. तर चला कशी करते काय नाही बघा. इथे मी शेंगदाणे भाजून घेतले, छान असे खरपूस छान भाजून घेतले आणि प्लेटामध्ये काढून घेतले थोडं थंड व्हायला. मग परत नंतर एका कापडामध्ये त्याला हे करून घेतलं, कापडामध्ये पॅक करून घेतलं आणि त्याच्यावर थोडंसं ते आपलं खलबत्त्याचं असते ना त्याच्यावर ठेचून घेतलं आणि त्याच्यावरचे साल्ट काढले मी. तरी आपण हातानं पण निघते तर थंड झाल्यावर, पण मी असंच करते म्हणजे लवकर करायचं म्हणून. तर मी ते साल्ट हे काढून घेतलं एक साईडलाही आणि थोडं त्याच्यात पाकडून घेतलं ते साल्ट. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण आणि थोडं डाळवं असं आणि थोडं हे टाकायचं खोबरं. मी थोडं म्हणजे लक्षात नव्हतं माझ्या आलेलं खोबरं टाकायचं, मी परत खोबरं टाकलं. पण खोबरं हे टाकून छान असं बारीक करून घ्यायचं. मग परत चवीनुसार मीठ टाकायचं आणि जसं आपल्याला लागेल तसं पाणी ॲड करायचं. म्हणजे कोणाला घट्ट लागते, कोणाला पातळ लागते चटणी, त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. तर इथं हा बघा माझी चटणी ही झाली होती मिक्सरमधून काढून. आणि इथं वाटीमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. इथं मोहरी टाकली, छान तडकून घेतली आणि कढीपत्ता टाकला आणि छान चटणीमध्ये तडका दिला. तर अशा प्रकारे माझी चटणी असती. कशी वाटली काय नाही ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.